हेलो एवरीवन, वेलकम टू कहानी अंजलि के ज़ुबानी में आप सभी का फिर से एक बार स्वागत आहे. तर मंडळी, आज आम्ही असं स्पेशल ठिकाणी चाललेलो आहोत आणि त्यासाठी माझी मातोश्री बघा कशी नटून ठटून बसली आहे. आणि ऑब्विसली तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आम्ही कुठे चाललोय. आणि ते माझा भाऊ आहे, ड्रायव्हर पप्पा सॉरी. आणि ते माझा भाऊ बसलाय आणि खास आपण त्याचाच बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जाणार आहोत कोकणामध्ये. आणि ऑब्विसली आता थंबनेल बघून समजलंच असणार आहे, त्यामुळे मी आता सांगूनच टाकते. सरप्राईज काही राहत नाही माझ्या तोंडात, माझ्या मनात. तर आता मी काहीच मेकअप नाही केलाय, सो माझा असा भिकारीसारखा लुक दिसतोय, पण ठीक आहे, ॲडजस्ट करून या. ते गेल्यावर अजून दिसेन मी छान छान, ठीक आहे. आणि मंडळी, आता आपण CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत CNG पंपावरती. आणि हा आमच्या घराजवळच पंप आहे. ॲक्च्युली हा आम्हीच बांधला होता, फक्त काय झालं, नाव दुसऱ्याचं दिलं आम्ही, कारण म्हणलं क्रेडिट नको आपल्याला जास्त. तर मम्मीचा आउटफिट तुम्ही बघू शकताय. फक्त तिने शूज घालायचा राहून गेली. शूज घालायचा राहून गेलाय. तर मंडळी, आम्ही 5-6 वाजता पुण्यातून निघालो होतो आणि कोकणामध्ये पोचता आम्हाला रात्र झाली. मग रात्रीच्या प्रवासामध्ये आम्ही मस्तपैकी पोहोचलो तिथे आणि आराम केला, खाल्ला पिल्लं. वाचून दाखवा जरा, चिठ्ठी वाचून दाखवा. ब्लॉगमध्ये आपल्या चिठ्ठी वाचून दाखवा. काही सगळं लिख लावून आला बघा. एक पीस दिला आम्हाला सुरमईचा 200 रुपयाचा. एक पीस आम्ही चौघांनी ठेवला, तिथून पुढे आम्ही कधी सुरमई नाही घेणार आहे. समजलं का मंडळी? आणि आमची मम्मी तर शॉकमध्ये गेली डायरेक्ट. एक पीस 200 रुपयाला वाढल्यावर. थांबा, दिसते का तुम्हाला? 500 रुपयामध्ये आम्ही फक्त चिमण छोटा खाल्ला. कभी आओ इधर तो इधर का खाना मत खाना, बाहर मतलब खुद से वहां से ही लेकर आना और इधर खाना. इथलं खाल्लं तर काय खरं नाही, तुम्ही डायरेक्ट कर्ज समजली का? तर मंडळी, मी अशा प्रकारे रेडी झालेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती. आणि सकाळच्या किती वाजलेत? 6:30 वाजलेत. आणि 6:30 वाजता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती. आणि माझा पूर्ण आउटफिट बघायचं असेल तर एक सेकंड. तर मंडळी, हा माझा आउटफिट आहे आत्ताचा. फक्त मी शूज घातलाय कारण थंडी खूप असते. शूज तरी जरा सेफ्टीसाठी ठीक आहे. तर मंडळी, आता आम्ही बीचवरती चाललेलो आहोत आणि इथे किती सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आय थिंक असं वाटतंय मला की मी आधी इथे आले होते कॉलेज ट्रिपसाठी, सॉरी स्कूल ट्रिपसाठी. बट माझ्या एवढं लक्षात नाही आहे की मी इथे चालते का कन्फर्म, पण मला असंच वाटतं की मी इथे चाललं होतं. सो मंडळी, मी इथे चालले होते, कन्फर्म झालं आहे हे. आणि हे बघा कसे पुढे चालतात आणि मी बॅक साईडला. मैं तो तेरे नाल ही रहना जी. तर मंडळी, तुम्हाला हळूहळू आवाज येते का चिमण्यांचा? पक्ष्यांचा, तेच पक्षी चिमणी.
अरे बाई हा बघ कसा डॉगिश बाई, डॉगिश बाई. हे बघा चुटकी, मम्मी त्यांची मम्मी पण आहे पांडुरंगा. त्या चुटक्यांची मम्मी आहे ती मला हे करू शकते त्यामुळे. तर मंडळी आम्ही आता दिव्याघर बीचवरती आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. हो मम्मी स्वामी ते मला माझ्या जवळच. सो मंडळी तुम्ही बीच बघू शकता, मस्त वाटतं भाई, दिल खुश हो गया अशा टाईपमध्ये. सगळीकडे तुम्ही पाहू शकता. तर मंडळी तुम्हाला दिसतच असेल किती भारी वाटतं, यु नो. वातावरण पण खूप मस्त आहे. आणि आम्ही आज काय, आज थर्सडे आहे का, एक मिनिट चेक करूया मला. हां आज थर्सडे, त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. शनिवार रविवार असतं तर भाई आम्हाला जागा म्हणजे दिसलं नसतं काय, एवढी माणसं असती. पण आम्ही आता गुरुवारी याला असं मध्ये आधीच, त्यामुळे काहीच गर्दी नाही. बघा तिथे मोजकेच माणसं आहे आणि बाकी सगळा बीच रिकाम आहे मंडळी. खूप जास्त मजा येते. आणि जर वेळेस पण कधी पण लोक आले ना शनिवार रविवारी येतात. आम्ही असं मध्ये आधी आलो त्यामुळे एवढी भारी मजा येते काय सांगू मी तुम्हाला. आणि ते लगेच आमचे कॅमेरामॅन सुरू झाले कॅमेरे शूट करायला, माझे पप्पा ते माझा भाऊ पण लगेच. आता इथे माझी मम्मी लगेच ट्रायपॉड जोडायला सुरूच. आम्ही ऑल फॅमिली आलो इकडे. आता आम्ही आमचं सामान वगैरे ठेवतो इथेच काढून. माईक घ्यायचा का राहू द्यायचा, कर पुढं पडला बिडला तर परत अजून प्रॉब्लेम होईल. तर चला आपण ते दोघे बघा तिथे पोझिशन घेऊनच थांबले आणि आम्ही दोघे आता मागे राहिलो. आणि मी स्कूल ट्रिपसाठी पण आले होते, मी तुम्हाला बोलली. आणि बैलगाडी पण आली इथे, थांबा ते बैलगाडी येते. आणि इथे आपण रेडी पोझिशन मध्ये ट्रायपॉड वगैरे जोडू. मंडळी या मोदक खायला. हा सनराईज कुठे गेला पण. हा व्हिडिओ चालू केलाय ना. तर मंडळी मस्तपैकी बीचमध्ये मजा करून झाल्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर नाश्त्यासाठी गेलो. आणि नाश्त्यामध्ये आम्ही घेतली होती आंबोळी आणि चटणी आणि त्याचबरोबर ब्रेड आणि आमलेट घेतला होता, बिकॉज खूप जास्त भूक लागली होती आम्हाला. आणि ब्रेकफास्टमध्ये एवढंच होतं, त्यामुळे आम्ही हे मस्तपैकी खाऊन घेतलं आणि त्यानंतर निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर मंडळी दिव्याघरमधून आम्ही पोहोचलो हरिहरेश्वरला. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही पाहिलं तिथलं वातावरण देखील खूप जास्त मस्त होतं आणि ऊन देखील आलेलं होतं. त्याचबरोबर आम्हाला ह्या बीचवरती पोहायचं वगैरे नव्हतं, मज्जा नव्हती, म्हणजे भिजायचं वगैरे नव्हतं, बिकॉज आम्ही ऑलरेडी दिव्याघरमध्ये भिजलेलो होतो. तिथे फक्त आम्हाला फोटोज वगैरे काढायचे होते, व्हिडिओज वगैरे काढायचे होते. आणि त्याचबरोबर आम्ही बोटमध्ये देखील बसलो.
महाबळेश्वरमध्ये मज्जा करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि तिथे आम्ही आईस्क्रीम देखील घेतली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता किती जास्त मस्त दिसतंय. आणि काही ठिकाणी आम्हाला हे पण दिसले, काजू पण दिसले, बट ते अजून काय म्हणतात त्याला, काहीतरी होतं ते मला नाही माहिती, ते फळ नव्हतं आलं त्याला. सो मग आम्ही काही नाही केलं, गपचूप निघालो तिथून. आणि त्याचबरोबर आम्ही जिथून पण जाऊ तिथे आम्हाला पाणीच पाणी दिसत होतं. खूप जास्त मज्जा येत होती. आणि मस्तपैकी ट्रॅव्हल करता करता आम्ही आलो एका स्पॉटवरती. आणि त्या स्पॉटवरती असं होतं की आपल्याला या स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवरती जायचं असेल तर जहाजेने किंवा नावेने बोटेने प्रवास करावा लागत होता. आणि त्याच्यामध्ये आपण गाडी पण घेऊन जाऊ शकत होतो. सो आम्हाला तसं जायचं होतं, कारण हायवेने गेलं असतं ना तर खूप जास्त वेळ लागणार होता. त्यामुळे आम्ही हा रस्ता चूज केला. आणि मस्तपैकी मग आमची गाडी पण त्या बोटमध्ये गेली, नावेमध्ये गेली, आणि आम्ही पण त्या नावेमध्ये गेलो. सो इतकी जास्त भारी मज्जा येत होती ना, बिकॉज आम्ही तर फिरलो, आमची गाडीसुद्धा फिरली नावेमध्ये बसून आणि समुद्रातून. सो तुम्हाला पण हा प्रवास कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि हा स्पॉट कोणता होता हे माझ्या लक्षात नाही एवढं. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता वरतून इतकं भारी दिसतंय ना वातावरण, किती जास्त सुंदर दिसतंय. आणि आमच्यासोबतच खूप सारे लोक होते आणि त्यांचा रोजचा येण्या जाण्याचा प्रवास आहे तो, असं इकडून म्हणजे इकडच्या किनाऱ्यावरून तिकडच्या किनाऱ्यावरती जाणं वगैरे. सो तुम्ही देखील अशा प्रकारचा अनुभव कधी अनुभवलेला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इतक्या जास्त गाड्या आहेत त्या बोटमध्ये तुम्ही पाहू शकताय. आणि लाईक मूवीमध्ये ज्या प्रकारे असतं ना, काही काही शूट असतात तशा टाईपमध्ये फिलिंग येत होती आम्हाला, तुम्ही पाहू शकताय. आणि तिथून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि त्याचबरोबर आम्हाला एका ठिकाणी काही माकडं दिसली आणि उन्हामुळे सगळं जे काही फळं फुलं होती ती काही अजून आली नव्हती. आणि ते तिथे वाळलेलं गवत खात होतं, तुम्ही पाहू शकता, मला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. तर ते सुकलेलं गवत वगैरे खात होतं ते. आणि आमच्याकडे काहीच नव्हतं खायला टाकण्यासाठी, सो आम्ही नाही काही टाकू शकलो. आणि आम्ही एका बीचवरती जाणार होतो, पण मध्येच छोटे छोटे अनेक स्पॉट्स असतात बीचचे, पण तिथे मोस्टली लोक जात नाही जास्त करून. तर आम्ही अशा ठिकाणी पोचलो होतो. आणि तिथे इतकं भारी होतं ना, तिथे फक्त 2-3 कुत्री होती आणि आम्ही गेलो होतो. आणि तिथली माती पाहू शकता तुम्ही कशी दिसते, त्याच्यामध्ये आय थिंक किडे होते, त्यांनी गोलगोल केलं. आणि इथे एक लाईट हाऊस होतं मस्त असं, त्या लाईट हाऊसमध्ये जायचं होतं आम्हाला, पण आम्हाला लेट होईल म्हणून आम्ही नाही जाऊ शकलो. आणि ह्या बीचवरती आल्यानंतर माझा भाऊ त्याने गाडी पण चालवली आमची, कारण तो कधी कार नाही चालवत, मग त्याने गाडी पण ट्राय केली चालवून. आणि तिथे इतकं जास्त मस्त वाटत होतं ना, कारण कोणीच नव्हती तिथं, आम्ही चौघं. तर मंडळी कोण खूप रस्ता नाही असं नाही आहे, तिथं 2 कुत्रे आहेत आणि आम्ही चौघं आमच्या साथीला आहे. मग नंतर ह्या बीचवर देखील मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या बीचवर जाण्यासाठी निघालो. आणि त्याचबरोबर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, कारण इथे हॉटेल वगैरे भेटणं खूप जास्त मुश्किल आहे. तर मंडळी आत्ताच आमचं जेवण झालं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही ज्या हॉटेलच्या तिथे थांबलो आहे ना, तर तिथून आम्हाला सरळ तिकडे बीच दिसतोय. तुम्हाला दिसतोय की नाही, आय डोंट नो, दिसतोय ना. आणि हे झालं आमचं जेवण वगैरे. तर मंडळी भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये, बिकॉज हा ब्लॉग माझा खूप जास्त मोठा होईल. सो इथेच एंड करूया. बाय.